नुकत्याच कालच्या 21 तारखेला कराड नगर परिषदेच्या पंचवर्षीय निवडणुकाचे निकाल काल जाहीर झाले। या निकालामध्ये लोकशाही आघाडी, यशवंत आघाडी आणि एकत्र दोन्ही आघाडी एकत्र करून एक कराडला दिशा देणारी एक आघाडी माध्यमातून आम्ही समोर गेलो। आणि या कराडला ऐतिहासिक परंपरा आहे। कराड हे कराडवासियांनी ते सांभाळावं ही पहिल्यापासून कराडकरांची मूळ प्रस्तावित जी लोक आहेत त्या प्रस्तावित लोकांना घेतल्याशिवाय कुठलेही कराड राजकारण होऊ शकत नाही हे कालच्या निकालावरून स्पष्ट झालं। कुणीतरी येऊन म्हणणार की कराड आता मी बऱ्यापैकी मी आता हँडल करू शकतो, पण असं काही कराड होऊ शकत नाही। मतवार नेते आहेत, मागचा इतिहास बघितला तर पीडी साहेब 42 वर्षे होते, त्यांनी सुद्धा असं केव्हाही प्रास्ताविकांना बाजूला ठेवून किंवा कधीही राजकारण केलं नाही। जी मूळचे लोक भावक्या म्हणा ही लोक जे आहेत त्यांना विचारपूस करून सगळे निर्णय घेत होते, पण अलीकडल्या काळात तसं काय घडवू शकत नाही। म्हणून आणि नगराध्यक्षाचा उमेदवार जो दिला ओबीसी उमेदवार दिला ओपनमध्ये, एक तरी 25 वर्षातनं नगराध्यक्ष पद मिळालं। आणि ती जर ओबीसीनं अतिक्रम केलं तर ती लोकांना बऱ्यापैकी आवडलं नाही। मराठा समाजाला म्हणा, मुस्लिम तर विरोधात होते, बाकी काय समाज होते त्यांनाही कोणाला ते आवडलं नाही। त्यामुळे हे चित्र नवीन पाहायला कर्नाटकांना मिळालं। कारण हा निकाल जो आता पहिला तर प्रत्येक वार्डात 1-2-3 वार्ड सोडले तर बऱ्यापैकी 500, 1000, 2000 या लीडनं नगरपालिकेच्या यायला येतात। म्हणजे हा एक कर्नाटकाचा मेसेजच होता की कुणालाही असं कुणाच्या समाजावर कुठल्या अन्याय व्हायला पाहिजे या भावनेतनं इलेक्शन झालं। आणि इथे येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही लोकशाही आघाडी बाळासाहेब पाटील असतील, राजसिंग नगराध्यक्ष आता राजसिंग यादव असेल, हे आम्ही एकत्र बसू सर्व पुढची काळ चांगल्या पद्धतीनं जी कामं गावाला जी आवडणारे पाहिजे एकूणदा एक की कराड वाकांड रस्ता असेल, कराड वाकांडला आता डेव्हलप केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। तर काय आरक्षणच्या जागा नगरपालिकेच्या त्यांना मोबाईल देऊन आपल्याला ती करून डेव्हलपमेंट करायला पाहिजे। अशा अनेक गोष्टी आम्ही डेव्हलप करू आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही आता मी जवळजवळ 6वी माझी टर्म आहे, मला बऱ्यापैकी नगरपालिकेतला अनुभव पण चांगला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही चांगलं काम करून दाखवू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। कालच्या निकाला 21 तारखेच्या निकालावर हे लोकांनी आमच्यावर प्रचंड माझा विश्वास संपन्न केला। जवळजवळ मला 750 मताच्या लीडनं मला निवडून दिलं। सर्व मतदारांचं मी पहिल्यांदा आभार मानतो आणि असंच प्रेम माझ्यावर ठेवावं आणि जी कुठली कामं असतील ती मी कुठल्याही कामाला कमी पडणार नाही। कुठल्याही मतदाराला माझी तरी 6 टर्म झाल्या, एकही माझ्याकडं कुठलीही आणि वेगवेगळ्या वार्डात मी निवडून येतो, त्यामुळे मला माझ्यावर मतदारांचा प्रचंड विश्वास आहे आणि असाच माझा विश्वास ठेवा आणि मला परत काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो।